नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल सातबारा, डिजिटल आर्ट, त्याचप्रमाणे ई फेरफार, त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड इत्यादी घरी बसल्या कसे काढावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. समजा तुम्ही या ठिकाणी पाहताय की हे महसूल विभागाचे पोर्टल आहे. हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्हाला जर गुगलमध्ये सर्च करायचं आहे महाभूलेख.gov.in अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्ही या साईटवर येऊ शकता किंवा याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईटवर येऊ शकता. किंवा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. सातबारा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही सातबारा सर्च केल्यावर तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी बऱ्याच लिंक या ठिकाणी येतील. तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्याच लिंकला ओके करायचं आहे. महाभूलेख या ठिकाणी क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. त्याचप्रमाणे तुमचा हे डॅशबोर्ड तुम्हाला कॅम्प्युटरसारखं पाहायचं असेल तर या ठिकाणी पाहता की तुम्ही 3 डॉट मोबाईलच्या उजव्या कोपऱ्यात तुम्ही पाहता की 3 डॉट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही डेस्कटॉप साईड या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी पहिलेच या ठिकाणी टिक मार्क केलं आहे, त्यामुळे या ठिकाणी डेस्कटॉप साईड झालेली आहे, म्हणजे कॅम्प्युटरसारखी. तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी हे डॅशबोर्ड तुमच्यासमोर दिसणार आहे. पुन्हा तुम्ही इथं आल्यावर या ठिकाणी काही ऑप्शन दिले आहेत. या ठिकाणी थोडे ऑप्शन या ठिकाणी समजून घेऊया. या ठिकाणी तुम्ही पाहताय की एक डिजिटल साईन सातबाराचं ऑप्शन आहे. त्याचप्रमाणे इकडे आपली चावडीचं हे 2 ऑप्शन आहेत. त्यानंतर इकडे खाली दिलेलं आहे की विना स्वाक्षरी सातबारा आर्ट व मालमत्ता पत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला बरेच या ठिकाणी जे आपले विभाग आहेत ते या ठिकाणी तुम्हाला शो होतील. या ठिकाणी तुम्हाला साधा सातबारा काढायचा असेल तुम्ही डायरेक्ट तुम्ही इथून काढू शकता. गो या ऑप्शनला क्लिक करून गो या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी साधा सातबारा काढू शकता. आपल्या पाहण्यासाठी सातबाऱ्यामध्ये किती नाव आहे, क्षेत्र वगैरे काय आहे. तर या गो या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी अजून एक ऑप्शन तयार झालेले आहेत. आता या ठिकाणी पाहताय की तुम्ही सातबारा आहे, त्याचप्रमाणे आर्ट आणि मालमत्ता पत्रक या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुम्हाला जेही पाहायचं असेल आर्ट, सातबारा, मालमत्ता पत्रक तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी सिलेक्ट पुन्हा तुम्हाला जो तुमचा जिल्हा असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तालुका, ज्या तालुक्यात आपली शेती असेल ते तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ज्या गावामध्ये तुमची शेती असेल ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी गाव निवडल्यावर तुम्हाला या ठिकाणी सातबारा पाहण्यासाठी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे सर्वे नंबर किंवा गट नंबर, त्याचप्रमाणे अक्षरी सर्वे नंबर, गट नंबर. त्यानंतर खाली आहे पहिले नाव, त्यानंतर मधले नाव, त्यानंतर आडनाव, त्यानंतर संपूर्ण नाव. अशा प्रकारे या ठिकाणी 5-6 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला सातबारा काढण्यासाठी. तर या ठिकाणी आपण सर्वे नंबर तुम्हाला चूज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो गट नंबर किंवा सर्वे नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सर्वे नंबर टाकल्यावर तुम्हाला पुन्हा शोधा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा या ठिकाणी शोधा या ऑप्शनला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला सर्वे नंबर सिलेक्ट करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला या गट नंबरला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इकडे तुम्ही भाषा निवडू शकता, मराठी, हिंदी, इंग्लिश जे असेल ते. त्यानंतर मी या ठिकाणी हिंदी हे ऑप्शन निवडतो. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुम्ही मोबाईल नंबर कोणताही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. या ठिकाणी कोणताही नंबर टाकल्यास त्यानंतर तुम्हाला सातबारा पहा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा या ठिकाणी अजून क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी कॅप्चर टाकून तुमच्यासमोर या ठिकाणी सातबारा दिसणार आहे. या ठिकाणी मी कॅप्चर टाकला असून आता तुम्हाला व्हेरीफाय कॅप्चर टू व्ह्यू सातबारा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर
तुमचा जो सातबारा असेल तो या ठिकाणी तुमचा शो होणार आहे. मित्रांनो हा एकदम साधा सातबारा आहे. याची कुठल्याही प्रकारे तुम्हाला फीज वगैरे, चलान वगैरे काही फाडायची नाही. फ्रीमध्ये तुम्ही हा सातबारा पाहू शकता. सो मित्रांनो अशा प्रकारे आपण हा साधा सातबारा आपण पाहिलेला आहे. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी डिजिटल सातबारा कसे काढावे हे या ठिकाणी पाहूया. मित्रांनो डिजिटल सातबारा काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही 2 ऑप्शन आहेत. एक आहे डिजिटल सातबारा, त्यानंतर इकडे आपली चावडी. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिल्या ऑप्शनला डिजिटल सातबाऱ्याला. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी एक नवीन पेज तुमच्यासमोर या ठिकाणी ओपन होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक रजिस्ट्रेशन करून घ्यायचं असते. जर का तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तर या ठिकाणी तुम्ही लॉगिन आयडी त्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता आणि किंवा ओ-टी-पीच्या सहाय्यानेसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु या ठिकाणी आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यावर आपला डिजिटल सातबारा काढायचा आहे. तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. रजिस्ट्रेशन ऑप्शनला क्लिक केलं अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशनचं पेज या ठिकाणी ओपन झालेलं आहे. या ठिकाणी तुमची डिटेल पूर्ण भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला लॉगिन आयडी बनवायचा असतो. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन बनवण्यासाठी फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम सर्व या ठिकाणी भरायचं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम. त्यानंतर इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जेंडर, मेल, फिमेल जे असेल ते. त्यानंतर इकडे नॅशनॅलिटी राहणार आहे इंडियन. त्यानंतर इकडे या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इकडे ऑक्युपेशन तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर इकडे ईमेल आयडी असेल तर टाकायचा, नसेल तर सोडून द्यायचा. त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ तुमची जे असेल ते फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर इकडे डेट ऑफ बर्थ टाकल्यावर तुम्हाला खाली अजून स्क्रॉल डाऊन करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी या ॲड्रेसमध्ये जो तुमचा ॲड्रेस असेल गावाचा, घरचा जो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर हे पूर्ण ओदरची माहिती भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी लॉगिन आयडी बनवून घ्यायचा आहे. लॉगिन आयडी असा बनवायचा आहे की जोपर्यंत या ठिकाणी या पोर्टलला कोणीही वापरला नसावा. सो मित्रांनो या ठिकाणी लॉगिन आयडी टाकल्यावर तुम्ही चेक अवेलेबल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही व्हेरिफाय लॉगिन आयडी, एंटर युअर पासवर्ड अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शन तयार यायला हो. या ठिकाणी तुम्ही याला एक पासवर्ड बनवून घ्यायचा असते. पासवर्डमध्ये काही कॅपिटल लेटर वगैरे तुम्हाला टाकायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकल्यात या ठिकाणी सिलेक्ट ऑप्शनमध्ये तुम्हाला एक सिक्युरिटी क्वेश्चन म्हणून जे तुम्हाला टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी सर्वात शेवटी आहे व्हॉट इज युअर फादर मिडल नेम. त्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी आपण शेवटचा ऑप्शन निवडतो मी, व्हॉट इज युअर फादर मिडल नेम. त्यानंतर इकडे जे आपण ऑप्शन निवडलं ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे ॲन्सर म्हणून. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती भरल्यावर तुम्हाला खाली या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर इकडे कॅप्चा टाकून सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. सो मित्रांनो मी या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे ओदरची पूर्ण माहिती भरलेली असून आता या ठिकाणी सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. मित्रांनो सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या ठिकाणी पाहता की थँक्यू रजिस्ट्रेशन कंप्लीटेड अशा प्रकारे या ठिकाणी एक मेसेज यायला हवा. आता मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला क्लिक हिअर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉग इन करण्यासाठी. आता या ठिकाणी पुन्हा आपण आपल्या होम पेजवर आलेलो आहे. आता या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक आहे रजिस्ट्रेशन लॉग इन, त्याचप्रमाणे ओ-टी-पीच्या सहाय्याने. या ठिकाणी ओ-टी-पीच्या सहाय्याने जो तुम्ही नंबर वापरला तो नंबर टाकून तुमच्या मोबाईलवर एक ओ-टी-पी येते. तो ओ-टी-पी व्हेरीफाय करून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर वापरलेला आहे, रजिस्ट्रेशन आयडी जो तुम्ही टाकला असेल त्याचप्रमाणे तुम्ही पासवर्ड जो वापरलेला असेल तो हे दोन्ही गोष्टी वापरून कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. तर आपण ओ-टी-पीच्या सहाय्याने या ठिकाणी लॉग इन करूया. या ठिकाणी ओ-टी-पीच्या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यावर सेंड OTP ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी OTP टाकून तुम्हाला व्हेरिफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समजा मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला असून आता OTP या ऑप्शनला क्लिक केल्यावर OTP पाठवलेला आहे. तर या ठिकाणी OTP टाकल्यावर OTP व्हेरिफाय ऑप्शनला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरिफाय केल्यावर तुम्हाला या ठिकाणी आता बरेच ऑप्शन दिसतील. आता या ठिकाणी आपल्या पोर्टलला आपण लॉग इन झालेलो आहे. तर या ठिकाणी मित्रांनो डिजिटल सातबारा किंवा डिजिटल आठव काढण्यासाठी तुम्हाला ₹15 या ठिकाणी चलन फाडायचं आहे डिजिटल सातबारा काढण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी पाहताय की आपल्या अकाउंटमध्ये सध्या 0 बॅलन्स आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम रिचार्ज अकाउंट या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे आहेत सातबारा डाउनलोड करण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्ही क्लिक करून डिजिटल सातबारा काढण्यासाठी जेवढे तुम्हाला पैसे पेड करायचे तुम्ही या ठिकाणी पेड करू शकता. आता सातबारा काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा सेम प्रोसेस या ठिकाणी तुम्ही पाहताय की इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे डिजिटल सातबारा. जर का तुम्हाला आठवं काढायचं असेल तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आठवं काढण्यासाठी. त्याचप्रमाणे फेरफार काढायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन आहे डिजिटल साइन फेरफार या ऑप्शनला क्लिक करायचं आहे फेरफार काढण्यासाठी. त्याचप्रमाणे इकडे तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी 4 नंबरचा ऑप्शन आहे डिजिटल साइन प्रॉपर्टी कार्ड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी. मित्रांनो प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ₹95चं पेमेंट करायचं आहे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी. त्यासाठी तुम्हाला पुन्हा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे की रिचार्ज करून घ्यायचं आहे तुम्हाला पेमेंट किंवा सातबारा आठवं प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आपल्या अकाउंटमध्ये पहिले तुम्हाला पैसे टाकायचे आहेत तेव्हाच या ठिकाणी सातबारा तुमचा डाउनलोड होणार आहे. समजा तुम्ही या ठिकाणी आपण सातबारा काढत असून या ठिकाणी तुम्हाला सातबारा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सातबारा काढण्यासाठी तुम्हाला सेम प्रोसेस सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. या ठिकाणी तुमचा जो विभाग असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर तालुका तुमची शेती कुठल्या तालुक्यातून येते तर तुमचा तालुका या ठिकाणी चूज करायचा आहे. त्यानंतर शेती कोण्या गावामध्ये आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. या ठिकाणी तालुक्यातील सर्व गावं तुमच्यासमोर शो होतील तुम्ही तालुक्यात सिलेक्ट केल्यावर. त्यानंतर या ठिकाणी तालुका निवडल्यावर तुम्हाला सातबारा अक्षरी या ऑप्शनला क्लिक करून जो गट नंबर असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. या ठिकाणी गट नंबर टाकल्यावर पुन्हा तुम्हाला गट नंबर निवडा या ऑप्शनला क्लिक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला सातबाराला या ऑप्शनला निवडायचं आहे.